परभणी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपानं जे आहे ते यावेळेस घवघवीत यश मिळवत आणि या यशानंतर आपल्यासोबत आहेत मंत्री मेघनाताई बोर्डीकर. खरं तर महानगरपालिकेमध्ये जे आहे ते कुठेतरी थोडंसं बॅकफुटला गेले होते, मात्र जिल्हा परिषद मध्ये थोडंसं वर आल्याचं दिसते. काय पहिली प्रतिक्रिया? नाही बघा, महानगरपालिकेमध्ये शहराचे काही जातीय समीकरण असे आहेत, त्याच्यामुळे तिथे आम्ही पूर्ण प्रयत्न केला. एक 3-4 आमचे सदस्य निवडून येणं अपेक्षित होतं, पण तिथे कमी पडलो. आणि ग्रामीण मध्ये आम्हाला विश्वास होता की सर्वात मोठा पक्ष भाजपा असेल, आणि तशा पद्धतीने आज परभणी जिल्ह्यातील जनतेने भारतीय जनता पार्टीच्या बाजूने कौल दिलेला आहे. त्याबद्दल मी सर्वप्रथम परभणी जिल्ह्यातील सर्व जनतेचे मनापासून आभार मानते. खरं तर किती जागेवरती भाजप एक अंदाजे निवडून आले परभणीमध्ये? बघा, मी 49 ठिकाणी भाजपचे उमेदवार दिले होते ना, 24 ठिकाणी भरपूर अशा लीडनी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आलेले आहेत, जे परभणी जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदा भाजपाला एवढं मोठं यश आलेलं आहे. कुणाचं श्रेय आहे सगळं हे? सर्व कार्यकर्त्यांचं, माझ्या सहकाऱ्यांचं, ज्यांनी प्रामाणिकपणे कष्ट केले आणि खऱ्या अर्थाने भाजपाचा झेंडा जिल्हा परिषदवर फडकवायचा. आणि आता जेव्हा की केंद्रामध्ये, राज्यामध्ये सरकार आहे, एवढं चांगलं नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब यांच्या सुद्धा योग्य नियोजनामुळे सुंदर असा निकाल आम्हाला आज लागलेला आहे. कुठेतरी महानगरपालिकेचा निकाल आल्यानंतर येथील खासदारांनी तुम्हाला डिवचलं होतं. आता काय पहिली बात? बघा, खासदार साहेबांनी तेव्हाही म्हणलं होतं की आमच्या नेत्यांचं नेहमी सांगलं असतं की कुठल्या यशाने उन्माद आणायचं नाही आणि अपयश आलं तर खचून जायचं नाही. आणि म्हणून ते खासदार साहेबांना पहिल्यांदा एवढे 3दा ते आमदार राहिले, खासदार राहिले, आमदार राहिले, तरी महानगरपालिकेत ते जेवढ्या ठिकाणी त्यांचे उमेदवार आतापर्यंत निवडून नाही आले, ते त्यांचे आले तर त्यांना जास्त त्याचा उन्माद आल्यासारखं त्यांनी काही वक्तव्य केले. परंतु प्रामाणिकपणे आम्ही काम करत राहिलो आणि आज चांगला निकाल जिल्हा परिषदचा आलेला आहे. खुद्द स्वतः आज 3 वेळा खासदार होऊन सुद्धा उबाटाची काय अवस्था झालेली आपण सगळ्यांनी बघितलेली आहे. आता तुमचं होम पेज परभणी आहे, मात्र जवळचे जिल्हे आहेत, तुम्हाला नांदेड आहे, हिंगोली, तुमच्याकडे जबाबदारी आहे. येणाऱ्या काय तिथल्या निवडणुका होतील, काय तिथली रणनीती असणार आहे? नाही, निश्चितच भाजपाचा झेंडा हिंगोली आणि नांदेड जिल्हा परिषदेवर फडकवण्यासाठी पक्ष माझ्यावरती जबाबदारी दिल्यानंतर आम्ही तिथे पूर्णपणे प्रयत्न करू. निश्चितच हे होत्या मेघनाताई बोर्डीकर यांनी जे आहेत ते भाजपने यश मिळाल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी रमेश चेंडके, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.